पण आपल्या कम्युटेशन मेथड्स संपलेल्या आहेत. बरोबर आहे का? क्लास ई कम्युटेशन, क्लास डी कम्युटेशन हे आपण पाठमागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. बघितलंय का? हो सर. हो सर. हा. आता आपण चॅप्टर स्टार्टिंग केला होता त्यावेळेस काही ट्रिगरिंग मेथड्स बघितल्या होत्या, टर्न ऑन मेथड्स बघितल्या होत्या. ओके. आता त्या ट्रिगरिंग मेथड्स बघितल्या, त्याच्या व्यतिरिक्त काही ट्रिगरिंग मेथड्स आहेत. म्हणजे आपण टर्न ऑन मेथड्स मध्ये फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग बघितलं होतं, परत लाईट ट्रिगरिंग बघितलं होतं, थर्मल ट्रिगरिंग बघितलं होतं, DU/DT ट्रिगरिंग बघितलं होतं, आणि कुठलं होतं गेट ट्रिगरिंग बघितलं होतं. गेटला सप्लायज करून तिथे EC गेट, DC गेट अशा दोन टाईपचे ट्रिगरिंग मेथड्स बघितल्या होत्या. आता जे काही गेट ट्रिगरिंग आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा कोणता डिव्हाइस यूज केलेले नव्हते, त्याचे काही आधीच्या मेथड्स आपण स्टडी केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दुसरा डिव्हाइस आपण ट्रिगरिंगसाठी कुठला यूज केलेला नव्हता. ओके. मग त्याच्यातच आपण हे करून त्या सर्किटमध्ये चेंजेस करून आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईट ट्रिगरिंग मध्ये आपण त्या SCR वरती लाईट फोकस करून आपण SCR ऑन करत होतो, किंवा थर्मल ट्रिगरिंग मध्ये टेम्परेचर इनपुट जंक्शनचं टेम्परेचर इन्क्रीज करून आपण SCR ऑन करत होतो. त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा कुठलाच डिव्हाइस यूज करत नव्हतो. आता जे काही आता 5-6 अजून ट्रिगरिंग मेथड्स आहेत, त्या ट्रिगरिंग मेथड्स मध्ये आपण एक्स्ट्रा डिव्हाइसेस यूज करणार आहे. ओके. आता त्याच्यामधली जी काही फर्स्ट ट्रिगरिंग मेथड आहे ती UJT ट्रिगरिंग मेथड आहे. त्याच्यामधली फर्स्ट ट्रिगरिंग मेथड जी आहे ती आहे UJT ट्रिगरिंग, SCR ट्रिगरिंग बाय UJT ही आहे. UJT ट्रिगरिंग सर्किट. आता हे आहे ते UJT ट्रिगरिंग सर्किट आहे. ओके. दिसतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. ओके. आता UJT ट्रिगरिंग सर्किट मध्ये काय आहे, UJT हा एक डिव्हाइस यूज केलाय हा आपल्या SCR ला टर्न ऑन करण्यासाठी. म्हणजे हे एक गेट ट्रिगरिंग मध्येच म्हणलं तरी चालू शकतो. तुम्ही याला म्हणजे आपण गेटला सिग्नलच प्रोव्हाइड करतोय, पण बाय युजिंग UJT आपण याला गेटला सिग्नल आपण अप्लाय करतो किंवा गेटला करंट आपण अप्लाय करतोय बाय युजिंग UJT. आता याच्यामध्ये बघितलं तर दोन सर्किट्स आहेत, म्हणजे दोन सर्किट्स म्हणजे हे एक SCR सर्किट आहे. ह्याला जो काही सप्लाय अप्लाय केलाय तो इथं अप्लाय केलाय, VDC म्हणून हा सप्लाय अप्लाय केलाय तो हा SCR ला अप्लाय केलाय सप्लाय आहे. हा VBB सिग्नल आहे तो हा UJT ला अप्लाय केलेला, म्हणजे UJT चा सर्किट आहे, हा UJT आहे. आता हा जो काही UJT आहे, आता याच्यामध्ये मला सांगा UJT चे टर्मिनल्स कुठले कुठले असतात, कोण सांगू शकते का? आपण मला माझी माहितीनुसार पाठीमागच्या चॅप्टर सेकंड चॅप्टर मध्ये UJT स्टडी केलेला आहे. आठवते का UJT कोणाला? 3 टर्मिनल्स. कुठले कुठले टर्मिनल्स असतात त्याची नावं? एमिटर बेस 1 अँड बेस 2. ओके. आपली बेस 1 कुठला असतंय? हे आहे का हे आहे बेस 1? अप्पर साइडचा आहे का लोअर साइडचा आहे? अप्पर साइडचा. अप्पर साइडचा आहे का? लोअर साइड. लोअर साइडचा आहे ते बेस 1 टर्मिनल आहे. बघा, लोअर साइडचे टर्मिनल आहे ते बेस 1 टर्मिनल आहे, आणि अप्पर साइडचं जे काय टर्मिनल आहे ते बेस 2 टर्मिनल आहे. बेस 2, आणि दिस इज द इमिटर टर्मिनल. दिस इज द इमिटर टर्मिनल. हा आपला UJT ऑन कधी होत असतो त्याचे एक इक्विव्हॅलंट सर्किट आहे बघा. आता ते तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. ते सर्किट आपण जे काही बघितलं तो UJT तिथं ते सगळे डिटेलमध्ये दिलेले आहे. पण हा UJT टर्न ऑन होण्यासाठी एक काहीतरी इक्वेशन आहे, ते कोणाला आठवत आहे का ते इक्वेशन? आठवते का कोणाला इक्वेशन? ते इक्वेशन एक आहे बघ, एक इटा म्हणून, इटा VBB प्लस VD असं काय तर आहे का? आठवते का कोणाला ते इक्वेशन काय म्हणजे ते?
peak voltage is equal to eta VBB plus हा VD. VP पीक व्होल्टेज इज इक्वल टू इटा VBB इटा VBB प्लस VD असं आहे ना, बरोबर आहे का? हो सर. हो सर. आहे का? हे असे एक इक्वेशन आहे बघा. म्हणजे पीक व्होल्टेज म्हणजे काय, याच्या गेटला आणि बेस म्हणजे इमिटरला आणि बेसला VP ची काय व्हॅल्यू आहे, म्हणजे ह्याला जे काय आपण व्होल्टेज अप्लाय करणार आहे त्या व्होल्टेजची व्हॅल्यू जर इटा VBB प्लस VD एवढी झाली तर तुमचा हा युजेटी टर्न ऑन होत असतो. ते आपण युजेटीचे ते काय आपण वर्किंग बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये दिले एसआर युजेटी कधी टर्न ऑन होतो किंवा कधी ऑफ होतो, ते सगळं त्याचं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला कोणाला जर आता लक्षात येत नसेल तर युजेटीचं वर्किंग बघा, ते सेकंड चॅप्टर मध्ये तुम्ही रीड करून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजेल. ओके, आता हे इटा म्हणजे काय आहे? हो, व्हॉट इज द इटा? व्हॉट इज दिस इटा? इटा काय आहे? तो इटा काय आहे? त्याचे काय तर नाव आहे बघा इटाला. इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो असं ऐकलं होतं का आपण युजेटी स्टडी करत असताना? हो सर. इंट्रेन्सिक स्टँड ऑफ रेशो असं एक इक्वेशन होतं बघा तिथं, म्हणजे ते एक रेशो होता, त्याचा जी काय फॉर्म्युला होता तो RB1 डिवायडेड बाय RB1 इंटू RB2 RB1 इंटू RB2 RB1 प्लस RB2 सर. प्लस आहे का? हो सर. RB1 प्लस RB2 RB2 हे असं आहे ना, इटा इज इक्वल टू, बरोबर आहे का? हो असंच सर. आहे. हा, मग हा आपला RB1 RB2 ही कुठली काय आहे, तो ही कुठं आहे, ते इक्विव्हॅलंट सर्किट मध्ये आहे. त्या युजेटीचे जे काही इक्विव्हॅलंट सर्किट आहे की नाही, त्याच्यामध्ये RB1 RB2 आणि ही डायोड व्होल्टेज VD इज द डायोड व्होल्टेज, त्याच्यामध्ये एक डायोड पण आहे बघा. हे डायोड व्होल्टेज म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आहे, एवढे व्होल्टेज आपलं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपला युजेटी टर्न ऑन होणार आहे. एवढंच आहे आपल्याला, इतर रिक्वायरमेंट एवढीच आहे. इटा तुम्हाला लक्षात यावं, इटा म्हणजे काय, ही VD इथं कुठं डायोड दिसत नाही, तुम्ही म्हणणार व्हॉट इज द VD कुठला आला, डायोड व्होल्टेज कुठला आलं, तर त्याच्या इक्विव्हॅलंट सर्किट म्हणजे तुम्ही युजेटीचं वर्किंग बघा, तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार त्यावेळेस युजेटीचं वर्किंग बघा, तुम्हाला लक्षात येईल युजेटीचं वर्किंग कसं आहे. हे डायोड VD काय आहे, इटा काय आहे आणि ही VBB काय, ते VBB इथं दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते VBB बघायची गरज नाही, पण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. ओके, आता ह्याचं जे काय वर्किंग आहे ह्या मेथडचं, याच्यामध्ये काय आहे बघा, इनिशियल स्टेजला आपण VDC अप्लाय करणार आहे, त्यावेळेस आपला एनोड टू कॅथोड व्होल्टेज ह्याला आपण अप्लाय करणार आहे, त्यावेळेस आपलं एसआर ऑन होईल का? आपण एनोड टू कॅथोड जर फॉरवर्ड बायस मध्ये असेल तर आपलं एसआर ऑन होईल का? होईल का ऑन? आपण VDC सप्लाय म्हणजे एनोडला पॉझिटिव्ह कॅथोडला निगेटिव्ह अप्लाय केलं तर एसआर आपला ऑन होईल का? नाही. नाही होणार, कारण आपल्याला जोपर्यंत गेटला सिग्नल आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत आपला एसआर ऑन होणार नाही. आता गेटला सिग्नल अप्लाय करण्यासाठी फक्त हे एवढं सर्किट डिझाईन केलं आहे बरं का. हे जे काही सर्किट आपण डिझाईन केलेलं आहे हे एवढं सर्किट फक्त ह्या एसआरच्या गेटला सिग्नल अप्लाय करण्यापुरतं आपण यूज केलेलं आहे. ओके, आता ज्यावेळेस VBB सिग्नल आहे, आता VBB प्लस इथं आहे आणि हे मायनस किंवा निगेटिव्ह इथं आहे, म्हणजे इथं आपण VBB असा अप्लाय केलेला आहे. तर VBB सिग्नल ज्यावेळेस हे युजेटी सर्किटला आपण अप्लाय करू त्यावेळेस इनिशियल स्टेजला आपला युजेटी हा ऑफ असणार आहे. बघा मी काय सांगतोय, इनिशियल स्टेजला आपला हा युजेटी हा ऑफ असणार आहे, म्हणजे हा ऑफ असणार आहे म्हणजे ह्याच्यातून करंट फ्लो होईल का? असा होईल का करंट फ्लो? नाही. नाही होईल. मग तो करंट कुठून म्हणजे काय होईल तर तो तुमचा सिग्नल हा एसआर थ्रू फ्लो होईल आणि त्यावेळी तुमचा ह्या एसआर नाही कॅपॅसिटर थ्रू फ्लो होईल. R1 कॅपॅसिटर थ्रू मग विथ अप्पर प्लेट पॉझिटिव्ह लोअर प्लेट निगेटिव्ह असा तुमचा हा
करंट फ्लो होईल. आता हा करंट फ्लो होत असताना कॅपॅसिटर तुमचा काय होणार आहे? चार्ज होणार आहे का डिस्चार्ज होणार आहे? चार्ज होणार. कॅपॅसिटर चार्ज होणार. आता एक कॅपॅसिटर व्होल्टेज व्हीसी, हे जे काही कॅपॅसिटर चार्जिंग व्होल्टेज आहे, कॅपॅसिटर चार्जिंग व्होल्टेज इज इक्वल टू व्हीपी. व्हॉट इज व्हीपी? व्हीपी काय आहे? व्हीपी इज द पीक व्होल्टेज. कुठलं पीक व्होल्टेज? की ज्या व्होल्टेजला तुमचा तुमचा युजेटी काय होणार आहे? ऑन होणार आहे. बघितलं ना आता व्हीपीचा फॉर्म्युला आपण बघितला ना, व्हीपी इज इक्वल टू इटा व्हीबीबी प्लस व्हीडी, हा त्याचा फॉर्म्युला आहे व्हीपीचा. म्हणजे ह्या व्हॅल्यू म्हणजे व्हीपी एवढी व्हॅल्यू तुमच्या चार्जिंगचे कॅपॅसिटरच्या चार्जिंग व्होल्टेजची होईल, त्यावेळेस हा तुमचा काय होणार आहे? युजेटी ऑन होणार आहे. बघा मी काय सांगतो त्यावेळेस, म्हणजे ह्याच्या क्रॉस का आहे तर हे एक टर्मिनल तुमचं ह्याच्या इमिटरला कनेक्टेड आहे आणि कॅपॅसिटरचा दुसरं टर्मिनल तुमच्या बेस 1 ला कनेक्टेड आहे. येते लक्षात? हे बेस 1 ला पण कनेक्टेड आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे काय व्होल्टेज आहे कॅपॅसिटर व्होल्टेज, ते इमिटर आणि बेस 1 ला अप्लाय होत असतंय. इमिटरला आणि बेस 1 ला अप्लाय होत असतंय. त्याच्यामुळं ह्याच्या अक्रॉसचं जे काय व्होल्टेज आहे ते इमिटर आणि बेस 1 ला तुमच्या प्रोव्हाइड होत असतं. म्हणजे पॉझिटिव्ह तुमचं इमिटरला आणि निगेटिव्ह तुमचं बेस 1 ला कनेक्ट होत असतं. ओके. म्हणजे ज्या वेळेस हे चार्जिंग व्होल्टेज तुमचं व्हीपी एवढं होईल, व्हीपी एवढं म्हणजे इटा व्हीबीबी प्लस व्हीडी, त्या व्हॅल्यू एवढं होईल, त्यावेळेस तुमचं युजेटी काय होणार आहे? ऑन होणार आहे. ऑन होणार आहे म्हणजे काय? इमिटर टू बेस 1, इमिटर टू बेस 1 हा जो काही जंक्शन आहे तो तुमचा ब्रेक होणार आहे. म्हणजे युजेटी तुमचा टर्न ऑन होणार आहे म्हणजे काय? इमिटर टू बेस 1 जंक्शन आहे तो तुमचा ब्रेक होणार आहे आणि कॅपॅसिटर विल स्टार्ट डिस्चार्ज. कसा कॅपॅसिटर चार्ज डिस्चार्ज होईल? युजेटीच्या इमिटर कडून बेस 1 आणि एक मिनिट, तुमचा कॅपॅसिटर कसा डिस्चार्ज होणार आहे बघा. हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ह्याचा सिग्नल, इमिटरचं युजेटीचं इमिटर टर्मिनल बेस 1 आणि R3 रजिस्टर आणि तुमचं असं हे निगेटिव्ह टर्मिनल जाईल. आता ज्या वेळेस हा R3 रजिस्टर मधून फ्लो होईल इथं, म्हणजे ज्या R3 रजिस्टर मधून तुमचा करंट फ्लो होईल किंवा डिस्चार्ज होईल, त्यावेळी जे काय R3 रजिस्टरच्या अक्रॉसचं जे काय व्होल्टेज असणार आहे, R3 रजिस्टरच्या अक्रॉसचं जे काय व्होल्टेज असणार आहे तुमच्या गेट टर्मिनलला कनेक्ट होणार आहे. R3 रजिस्टरच्या अक्रॉसचं जे काय व्होल्टेज असणार आहे ते तुमचं गेटला अप्लाय होईल आणि त्यावेळेस तुमचा एससीआर ऑन होईल. येते का लक्षात? त्यावेळी तुमचा एससीआर ऑन होईल. आता इथं ह्या सिच्युएशन मध्ये एससीआर तुमचा चार्जिंगच्या वेळेस टर्न ऑन होत नाहीये. कॅपॅसिटर चार्जिंगच्या वेळेस, कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना तुमचा एससीआर हा ऑन होतोय. आले का लक्षात मी काय सांगितलंय ते? समजलंय का मी काय सांगितलंय ते? हो, सर. रिपीट करायचं अजून एकदा. बघा इकडे हा सप्लाय अप्लाय केलेला आहे, हा ऑलरेडी फॉरवर्ड बायस मध्ये असणार आहे. आपला हा एसआर ऑलरेडी फॉरवर्ड बायस मध्ये असणार आहे. पण नुसतं फॉरवर्ड बायस मध्ये असून आपलं एसआर टर्न ऑन होत नाही, कारण त्याच्या गेटलाही आपल्याला सिग्नल अप्लाय करावा लागणार आहे. ओके. आता हा आपला युजेटीचं सर्किट आहे. युजेटी टर्न ऑन कधी होतो? व्हीपी व्होल्टेजला. व्हीपी व्होल्टेज म्हणजे कोणतं? पीक व्होल्टेज. पीक व्होल्टेजची व्हॅल्यू काय आहे? इटा व्हीबीबी प्लस व्हीडी. ही जोपर्यंत व्हॅल्यू त्या आपल्या युजेटीच्या अक्रॉस येत नाही, एवढं व्होल्टेज जोपर्यंत युजेटीच्या अक्रॉस येत नाही तोपर्यंत आपलं युजेटी टर्न ऑन होत नाही, असं त्याचं वर्किंग आहे. ओके. आता इनिशियल स्टेजला हा ऑफ आहे म्हणजे तुमचा करंट हा R2 रजिस्टर तुमच्या R3 असा ग्राउंडला जाणार नाहीये. तुमचा तो जो काय सप्लाय असेल तो तुमचा R1 रजिस्टर थ्रू तुमचा कॅपॅसिटर चार्ज होईल. कॅपॅसिटर चार्ज होताना अप्पर प्लेट पॉझिटिव्ह असेल, लोअर प्लेट निगेटिव्ह असेल. ओके. आता हे जे काही कॅपॅसिटर ज्यावेळेस चार्ज व्हायला चालू होईल त्यावेळेस कॅपॅसिटरचं व्होल्टेज हे तुमचं पीक व्होल्टेज व्हीपी, म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज व्हीसी इज इक्वल टू पीक व्होल्टेज व्हीपी. ही जी व्हॅल्यू आहे ही जी कंडिशन आहे त्या कंडिशनला म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेजची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पीक व्होल्टेज एवढी झाली का तुमचा युजेटी काय होणार आहे? टर्न ऑन होणार आहे. युजेटी टर्न ऑन झाला का तुमचा कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला त्याला पाथ प्रोव्हाइड होणार आहे. कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना कसा होईल? इमिटर बेस 1 R3 आणि हा तुमचा असा कॅपॅसिटर निगेटिव्ह टर्मिनल.
मग हा R3 मधून करंट फ्लो होणार आहे, म्हणजे ह्याच्या अक्रॉस काय तर तुम्हाला व्होल्टेज मिळणार आहे. म्हणजे करंटचं आणि रेजिस्टन्सचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला त्या दोन्हीचे काय मल्टिप्लिकेशनची जी काय व्हॅल्यू येईल ती तुमचं असेल ते व्होल्टेज असेल. म्हणजे V इज इक्वल टू IR हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. ओके, म्हणजे ह्याच्या अक्रॉसचं जे काय व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज तुमच्या गेटला आणि कॅथोडला अप्लाय होत असतं. म्हणजे गेटला तुमचा सिग्नल तो अप्लाय होत असतो. म्हणजे R3च्या अक्रॉसचं जे काही व्होल्टेज आहे ते तुमचं गेटला कनेक्टेड आहे असं अज्युम करा. म्हणजे R3च्या अक्रॉस जे काय व्होल्टेज असेल ते तुमच्या गेटला कनेक्ट होईल आणि त्यावेळी म्हणजे ज्यावेळी तुमचा कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना R3 मधून जो काय करंट फ्लो होणार आहे त्यावेळेस R3च्या अक्रॉस जे काय व्होल्टेज जनरेट होणार आहे ते व्होल्टेज तुमच्या गेटला कनेक्टेड होईल. ज्यावेळेस गेटला सिग्नल कनेक्ट होईल त्यावेळेस एसआर तुमचा ऑन होईल. आले का लक्षात? हो सर. समजले का सर. सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, आता याची जी वेव्हफॉर्म जर तुम्ही बघितली तर वेव्हफॉर्म मध्ये पण तसंच आहे बघा. वेव्हफॉर्म मध्ये काय दिलंय, हा तुमचा कॅपॅसिटर चार्जिंग आहे. कॅपॅसिटर चार्जिंग होताना तुमचा हे काय हो एसआर काय आहे, ऑन आहे का ऑफ आहे? तर ऑफ आहे. तर काय तुम्हाला आउटपुट मिळाले का? नाही, झिरो आउटपुट मिळालेलं आहे. इथं आउटपुट नाही. कॅपॅसिटर डिस्चार्ज म्हणजे ज्यावेळेस पीक पॉईंट आहे व्हीपी पॉईंट, व्हीपी इटा व्हीबीपी व्हीडी, मग ह्या पॉईंटला तुमचा कॅपॅसिटर काय होईल? डिस्चार्ज का होणार आहे? कारण हा युजेटी ऑन होणार आहे. म्हणजे डिस्चार्ज ज्यावेळेस व्हायला स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला ऑन होईल आणि त्यावेळेस तुम्हाला आउटपुट मिळेल. आलं का लक्षात? तसंच प्रत्येक ह्याच्यासाठी आहे. म्हणजे ज्यावेळेस कॅपॅसिटर चार्ज होतोय त्यावेळेस तुम्हाला आउटपुट मिळत नाही. कॅपॅसिटर ज्यावेळेस डिस्चार्ज होतोय त्यावेळेस आउटपुट मिळते. कारण का? ज्यावेळेस कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला कधी स्टार्ट होणार आहे? येस, युजेटी ऑन झाल्यावर. युजेटी ज्यावेळेस ऑन होते त्यावेळेस तुमचा एसआर ऑन होतोय. समजलंय का? समजलंय का सगळ्यांना? हो सर. युजेटी ट्रिगरिंग सर्किट. ओके, आता याच्या एक्सप्लेनेशन मध्ये एक थोडंसे करेक्शन आहे बघा. इथं हा जो काय द सोर्स व्होल्टेज VBB इज अप्लाइड देन कॅपॅसिटर चार्जिंग रेजिस्टर R, इथं R1 आहे. R ठिकाणी R1 लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात असायला पाहिजे R1 आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही रीड आउट करायला चालू कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इथं जे काय R1 दिले नाही तर इथं R1 च्या ऐवजी हा रजिस्टर आहे R3 रजिस्टर. R1 च्या ऐवजी हा R3 रजिस्टर आहे. हे लक्षात असू द्या तुमच्या. ज्यावेळेस तुम्ही हे कराल रीड कराल नोट्स त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की R2 रजिस्टर इथं R3 रजिस्टर आहे आणि वरती जे आहे तो R1 रजिस्टर आहे. इथं मिस्टेक झालेली आहे. ओके, ते तुम्ही हे करा फक्त. ओके, समजले सगळ्यांना युजेटी ट्रिगरिंग सर्किट? हो सर. हो सर. ओके, आता नेक्स्ट जी काही मेथड आहे ते फुल वेव्ह म्हणजे RC कॅपॅसिटन्स सर्किट. आता याच्यामध्ये काय आहे, आता मला सांगू शकते का कोण हे कसलं सर्किट आहे? एवढं सर्किट कुठलं आहे, कशाचं आहे ते सर्किट? ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायर आहे. म्हणजे तो रेक्टिफायर आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. ओके, इट इज अ फुल वेव्ह रेक्टिफायर. येते का लक्षात? हा फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. म्हणजे हा जो काही फुल वेव्ह रेक्टिफायर आहे ह्या फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट आपण परत कनेक्ट केले त्या कुणाच तर माईक चालू आहे बघा. हे जे काही फुल वेव्ह रेक्टिफायर आहे ह्या फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट परत तुम्ही ह्या एसआर ला दिलेला आहे आणि तोच परत तुमचं R आणि C रजिस्टर व्हेरिएबल रजिस्टर आणि कॅपॅसिटरला यूज केलेला आहे. ओके, आता इथं बघा कसं आहे, ह्या मेथडमध्ये हा कॅपॅसिटरचं डायरेक्ट तुमचा टर्न ऑन आणि टर्न ऑफ करण्यासाठी म्हणजे कॅपॅसिटरचं आउटपुट डायरेक्ट तुमचं थायरिस्टरला प्रोव्हाइड केलेला आहे. चार्जिंग डिस्चार्जिंग हे जो काही चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग जे काय असेल ते. आता मगाच्या मेथडमध्ये काय होतो, कॅपॅसिटर हा आपण कॅपॅसिटर व्होल्टेज कशासाठी यूज करत होतो? आवाज येतोय का माझा? आता येतोय सर. हा, मग ते नेटवर्क डिस्कनेक्ट झालं होतं. ओके, हा आता
मगाची जी काही मेथड होती युजेटी ट्रिगरिंग सर्किट, या युजेटी ट्रिगरिंग सर्किट मध्ये मला सांगा, आपण कॅपॅसिटरचं व्होल्टेज कुठल्या डिव्हाइसला अप्लाय करत होतो? एससीआर ला अप्लाय करत होतो का युजेटी ला अप्लाय करत होतो? युजेटी. युजेटी म्हणजे युजेटी, बाय युजिंग युजेटी आपण काय करत होतो? आपला एससीआर टर्न ऑन करत होतो. आता याच्यामध्ये कॅपॅसिटरचं जे काय व्होल्टेज आहे ते आपण डायरेक्टली अप्लाय केलेलं आहे कशाला? डायोडला, म्हणजे थायरिस्टरला. म्हणजे जे कॅपॅसिटरचं व्होल्टेज असणार आहे, आता मगाशी कुठल्या डिव्हाइसच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपलं गेटला जात होतो? मी सर्किट दाखवतो तुम्हाला अजून एकदा. जो काय गेट टर्मिनल आहे, गेट टर्मिनल, ह्या गेट टर्मिनलला कुठल्या डिव्हाइसचं, कुठल्या कंपोनंटच्या अक्रॉस व्होल्टेज आपण देतोय? रेजिस्टर R3. R3 रजिस्टरच्या अक्रॉस, म्हणजे R3 रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे तुमचं डायरेक्टली कशाला मिळणार आहे? गेट टर्मिनल ऑफ एससीआर. आता तसं मला इथं सांगू शकते का कुठल्या डिव्हाइसच्या अक्रॉस व्होल्टेज तुम्ही डायरेक्टली कशाला देत, गेटला देताय? कॅपॅसिटर. म्हणजे हा जो कॅपॅसिटरच्या अक्रॉस जे काय व्होल्टेज असेल ते डायरेक्टली तुम्ही कशाला अप्लाय करताय? तर गेटला अप्लाय करताय. म्हणजे इथं तुम्ही दुसऱ्या कुठलाही कंपोनंट मध्ये युज केलेलं नाही. डायरेक्टली कॅपॅसिटर चार्ज झाला का त्या चार्जिंग मधलं जे काय व्होल्टेज असेल, चार्जिंग व्होल्टेज, ते ऍज अ गेट व्होल्टेज म्हणून तुमच्या एससीआर ला अप्लाय झालेला असेल. येते का लक्षात? बघा मी काय सांगतो. आधी आपण काय करत होतो? कॅपॅसिटर चार्ज करून दुसरा एखादा डिव्हाइस ऑन करत होतो. बाय युजिंग दिस डिव्हाइस वी कॅन अप्लाय द गेट टू द एससीआर. गेटला आपण, गेटच्या एससीआरच्या गेटला आपण सिग्नल अप्लाय करत होतो दुसऱ्या डिव्हाइस थ्रू. पण या मेथडमध्ये काय आहे, तर कॅपॅसिटरचंच व्होल्टेज डायरेक्टली गेटला अप्लाय केलेला आहे. कॅपॅसिटरचंच व्होल्टेज डायरेक्टली कशाला अप्लाय केलं? ह्याच्यामध्ये गेटला अप्लाय केलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस कॅपॅसिटर चार्ज होईल त्यावेळेस तुमचा गेटला डायरेक्टली सप्लाय अप्लाय झालेला असेल. त्याच्यामध्ये दुसरा मीडिएटर कुठलाही नाही. त्याच्यामुळे डायरेक्टली कॅपॅसिटर चार्ज झाला का तुमच्या गेटला सिग्नल मिळेल, कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला का तुमचा गेटचा सप्लाय रिमूव्ह होईल. एवढं आहे. आले का लक्षात? इथं मी काय सांगितलं लक्षात आलंय का तुमच्या? हो सर. समजते का मी काय सांगतोय ते? बघा आता काय आहे, इथं आपल्याला फुल वेव्ह सिग्नल आपण अप्लाय केलेला आहे. ओके, आता एक मिनिट, इथे मी तुम्हाला एक वेव्हफॉर्म ड्रॉ करून दाखवतो. इथं आपण फुल वेव्ह इनपुट आपण अप्लाय केलंय इथं, बरोबर आहे, या पॉइंटला. आता याच्या आउटपुटला सिग्नल कुठला येईल? इथं रेक्टिफायरच्या आउटपुटला हे फुल वेव्ह रेक्टिफायर सिग्नल मिळेल, असा मिळेल. बरोबर आहे का? असंच मिळेल का? हो सर. फुल वेव्ह सिग्नल मिळाला आपल्याला इथं. ओके, आता हा फुल वेव्ह सिग्नल आपण ह्या एससीआरला पण अप्लाय केलेला आहे आणि पुढे तो आपल्या कॅपॅसिटरला पण अप्लाय केला, रेजिस्टर कॅपॅसिटरला पण अप्लाय केलेला आहे. ओके, म्हणजे काय आहे बघा, हा ज्यावेळेस ह्याचा करंट इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल, म्हणजे हा ज्यावेळेस सिग्नल ह्याचा इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल त्यावेळेस कॅपॅसिटर तुमचा चार्ज होईल. त्यावेळेस कॅपॅसिटर तुमचा काय होईल? चार्ज होईल. कॅपॅसिटर चार्ज झाला का त्याच्यामध्ये काय तर व्होल्टेज येणार आहे. कॅपॅसिटर चार्ज होते म्हणजेच काय, त्याच्यामध्ये व्होल्टेज स्टोअर करून ठेवतोय. ज्यावेळेस कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल त्यावेळेस ह्याच्यामधलं जे काय व्होल्टेज आहे, व्हीसी व्होल्टेज, तुमचं कशाला अप्लाय होणार आहे? कुठल्या टर्मिनलला अप्लाय होणार आहे हे कॅपॅसिटरचं व्होल्टेज? गेटला. गेटला अप्लाय होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस कॅपॅसिटर तुमचा फुल्ली चार्ज होईल, म्हणजे कॅपॅसिटर ज्यावेळेस फुल्ली चार्ज होईल तुमचा हा एससीआर त्यावेळेस ऑन होईल. त्यावेळेस तुमचा एससीआर काय होईल? ऑन होईल. म्हणजे ज्यावेळेस तुमचा हा याच्यातून फ्लो होतोय का नाही. आता हा कॅपॅसिटर कधी चार्ज करायचा आहे, किती टायमिंगला चार्ज करायचा, त्याचा जो काही टायमिंग पिरियड आहे तो, म्हणजे कॅपॅसिटर जेवढ्या लवकर फास्ट चार्ज होईल तेवढा तुमचा फायरिंग अँगल कमी असेल. कॅपॅसिटर जर लेट चार्ज केला म्हणजे त्याचं जे काही टायमिंग ड्युरेशन आहे, लक्षात येते मी काय सांगतोय,
मग ते कशावर डिपेंड असणार आहे तुमचं, लगेच चार्ज व्हायला पाहिजे का फास्ट चार्ज व्हायला, म्हणजे ते कॅपॅसिटर मध्ये येणाऱ्या करंटच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. लक्षात आहे का मी काय सांगतो? कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा जो काही करंट आहे त्या करंटच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. जेवढा फास्ट करंट येईल तेवढा तुमचा फास्ट कॅपॅसिटर चार्ज होणार आहे. बरोबर का मी काय सांगतोय बघा? याच्यामध्ये कॅपॅसिटर मधून रेजिस्टर आणि कॅपॅसिटर मधून करंट फ्लो होतोय, बरोबर नाही? मग कॅपॅसिटर मधून करंट फ्लो होतोय का नाही, म्हणजे कॅपॅसिटर मधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढा फास्ट करंट तेवढा फास्ट तुमचं कॅपॅसिटर चार्ज होणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का मी काय सांगतोय ते? हो सर. हा, आता ह्या करंटची व्हॅल्यू कोण डिसाइड करते, ह्याला कोण कंट्रोल करते? कॅपॅसिटर मध्ये येणारा जो काही करंट आहे त्या करंटला कोण कंट्रोल करते? व्हेरिएबल रेजिस्टर. दिस इज अ व्हेरिएबल रेजिस्टर. आणि हा व्हेरिएबल रेजिस्टर तुमचा फायरिंग अँगल कंट्रोलसाठी यूज होणार आहे. फायरिंग अँगल कंट्रोलसाठी म्हणजे काय, हा फक्त काय करतोय, याच्यामधून फ्लो होणाऱ्या करंटला तुमच्या कंट्रोल करतो. करंटला कंट्रोल करतोय म्हणजे काय, जर ह्याचा करंट तुम्ही मिनिमाइज केला, ह्याच्यातून फ्लो म्हणजे रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज केलं का करंट तुमचा मिनिमाइज होणार आहे. ह्याच्यातून फ्लो होणारा करंट तुमचा मिनिमाइज, कारण रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज केलं का करंटची व्हॅल्यू डिक्रीज होते, हे आपल्याला माहित आहे. ओके, रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज केली, ह्याच्यातून फ्लो होणारा करंट डिक्रीज होईल. करंट डिक्रीज झाला का कॅपॅसिटर तुमचा स्लोली चार्ज होईल. कॅपॅसिटर म्हणजे इथं आता ह्या पॉईंटला चार्ज होत होता, रेजिस्टन्सची व्हॅल्यू इन्क्रीज केला का कॅपॅसिटर तुमच्या पुढच्या पॉईंटला म्हणजे अजून टाइम घेईल चार्ज व्हायला. म्हणजे तुमचा एसआर या पॉईंटला ऑन व्हायच्या ऐवजी तो या पॉईंटला ऑन होईल. आले का लक्षात? म्हणजे हा काय आहे, आपला ज्या पॉईंटला आपला एसआर ऑन होतो त्याला आपण फायरिंग अँगल म्हणतो. हा फायरिंग अँगल कोण कंट्रोल करतोय? तो हा रेजिस्टर आर, व्हेरिएबल रेजिस्टर आर हा आपला फायरिंग अँगल कंट्रोल करतोय. आले का लक्षात? हो सर. येते का लक्षात? बाकीच्यांना समजलंय का? हो सर. हो सर. हो सर. बाकीचे कोणाला काय डाऊट आहे का? बघा आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं त्याची वेव्हफॉर्म आहे. आता ही आपला आउटपुट आहे V0, हे आहे ते Vt1. Vt1 म्हणजे काय, थायरिस्टर 1 चं व्होल्टेज आहे. व्होल्टेज आपल्याला एसआरच्या अक्रॉस व्होल्टेज कधी मिळतो? एसआर ऑन असताना मिळतं का ऑफ असताना मिळतं? एसआरच्या अक्रॉस व्होल्टेज आपल्याला एसआर ऑन असताना मिळतं का एसआर ऑफ असताना मिळतं? कोण सांगू शकता का मला? मी सांगितलंय ना, मी एसआरच्या अक्रॉस व्होल्टेज कधी मिळतं आपल्याला? एसआर ऑन असताना मिळतं का ऑफ असताना मिळतं? सांगितलंय का नाही? एसआर ऑफ असताना. बरोबर आहे का? बाकीचे एसआर ऑफ असताना मिळतं का ऑन असताना मिळतं? अरे झाले का नाही? काय शिकवलंय का नाहीच मी काय तसलं? एसआर ऑफ असताना. बॉयज मध्ये एसआर ऑन असतं. एसआर ऑन असताना. काय नाव तुझं, काय नाव बाळा? एसआर ऑन असताना म्हणतोय ते मोरे, बरोबर मोरे का? मोरेच का? येस सर. तू कंटिन्यू लेक्चर करतो का बाळा आपली? हा, बाकीचे एसआर ऑन असताना आपण आपल्याला एसआरच्या क्रॉस व्होल्टेज मिळतं का एसआर ऑफ असताना मिळतं? बघा आम्ही कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलंय, एसआर मध्ये एसआर ज्यावेळेस ऑफ असतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आपल्याला मिळतं. एसआर ऑफ असताना करंट 0 असतो, व्होल्टेज मॅक्झिमम असतं. एसआर ऑफ असताना करंट 0 असतो, व्होल्टेज मॅक्झिमम असतं, म्हणजे त्यावेळेस आपल्याला व्होल्टेज मिळत असतं. ज्यावेळेस एसआर ऑन असतो त्यावेळेस करंट मॅक्झिमम असतो, व्होल्टेज 0 असतो. करंट मॅक्झिमम असतं म्हणजे त्यावेळेस काहीतरी करंट त्याच्यामधून फ्लो होत असतो. येते का लक्षात? लक्षात ठेवा, हे आपल्याला पुढच्या चॅप्टर मध्ये जास्त गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये नुसते वेव्हफॉर्मच आपल्याला ड्रॉ करायचे आहेत.
सर्किट डायग्राम असेल त्याच्यावरून वेव्हफॉर्म. नेक्स्ट चॅप्टर मध्ये फक्त वेव्हफॉर्म ड्रॉ करायचे. सर्किट डायग्राम वेव्हफॉर्म, सर्किट डायग्राम वेव्हफॉर्म, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. त्यावेळेस हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. येते का लक्षात? हो सर. हा, मग ज्या वेळेस आपलं एसआर ऑफ असतो त्यावेळेस त्याच्या अक्रॉस जी काही व्होल्टेज मिळणार आहे त्या व्होल्टेजमुळे तुमचा कॅपॅसिटर चार्ज होणार आहे. बघा इथं व्हीसी चार्जिंग व्होल्टेज. ज्यावेळेस कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल त्यावेळेस तुमचा एसआर ऑफ ऑन होणार आहे. एसआर ऑन म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काहीतरी आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे, हे V0 आउटपुट व्होल्टेज. ज्यावेळेस एसआर ऑन झालाय बघा इथं ह्या पॉईंटमध्ये, ह्या एवढ्या पिरियडमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून इथपर्यंत तुमचा एसआर हा ऑफ पिरियड मध्ये आहे आणि त्या ऑफ पिरियड मध्ये तुमचा कॅपॅसिटर चार्ज झालेला आहे. ऑफ पिरियड मध्ये कॅपॅसिटर चार्ज झाले. ज्यावेळेस कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला बघा, ज्यावेळेस कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला त्यावेळेस हे चार्जिंग कॅपॅसिटरचं व्होल्टेज आहे ते कसल्या टर्मिनलला अप्लाय झालेलं आहे? हो, गेट टर्मिनलला अप्लाय झालेला आहे. गेट टर्मिनलला ते सिग्नल मिळाल्यामुळे तुमचा एसआर काय झाला? ऑन झाला. ज्या पॉइंटला एसआर तुमचा ऑन झाला बघा इथं ज्यावेळेस तुमचा एसआर ऑन झाला तिथून पुढे तुम्हाला झिरो आउटपुट, झिरो व्होल्टेज मिळालेला आहे. कशाच्या अक्रॉस? एसआरच्या अक्रॉस. त्यावेळेस कॅपॅसिटर तुमचा फुल्ली डिस्चार्ज झाला आणि त्यावेळेस तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळालं. म्हणजे एसआर ऑन झाल्यानंतर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळतं. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, ज्यावेळेस एसआरच्या अक्रॉस व्होल्टेज मिळत असते त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज मिळत नसते. ज्यावेळेस एसआरच्या अक्रॉस व्होल्टेज मिळत नसते त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज मिळत असते. आले का लक्षात? समजली का वेव्हफॉर्म? वेव्हफॉर्म समजले का? हो सर. हा, आता हे निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये पण इथं पॉझिटिव्ह का बरं दाखवलं असेल हे असं? कोण सांगू शकता का मला? हे इनपुटची निगेटिव्ह हाफ सायकल आहे ना इथं, बरोबर आहे का? तरी पण इथं पॉझिटिव्ह मध्येच कसं काय सिग्नल इथं निगेटिव्ह मध्ये दाखवायला पाहिजे होतं असा, बरोबर आहे का? पण पॉझिटिव्ह मध्ये का दाखवलंय हो? काय रिझन असेल त्याचं? कोण सांगू शकता का? कुणालाच येत नाही का ते आन्सर? कोण सांगू शकते का नाही? सर 4 वेव्ह रेक्टिफायर मध्ये आउटपुट नेहमी पॉझिटिव्ह मिळणार. हा, दिस इज द आन्सर. म्हणजे ब्रिज रेक्टिफायर आपण जो काही यूज केलाय की नाही त्याचं व्होल्टेज हे कायम तुम्हाला पॉझिटिव्ह हाफ सायकलच मिळत असतात. त्याचं आउटपुट व्होल्टेज असते. आलं का लक्षात? त्याच्यामुळे हे सगळे पॉझिटिव्ह सिग्नल तुम्हाला मिळालेले आहेत. समजलंय का सगळं? काय कोणाचा डाऊट आहे का याच्यामध्ये? कोण विचारायचं? कोणाला काय डाऊट असेल तर विचारू शकताय तुम्ही. आहे का डाऊट कोणाला? सर रिपीट करा एकदा हे. वेव्हफॉर्म रिपीट करायचे का सगळे एक्सप्लेनेशन रिपीट करायचं आहे? वेव्हफॉर्म. हा, वेव्हफॉर्म. आता इथं काय केलंय फक्त एक इथं जर एक तुम्हाला अजून एक वेव्हफॉर्म इथं जर ड्रॉ केली असती तर ही आउटपुट ऑफ रेक्टिफायरची जर वेव्हफॉर्म आपण इथं ड्रॉ केली, हे रेक्टिफायरचं आउटपुट असंच असतंय का? हो सर. दिस इज द आउटपुट ऑफ रेक्टिफायर. बरोबर आहे? म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये रेक्टिफायर आहे सर्किट डायग्राम मध्ये, आहे का? हो सर. मग हेच म्हणजे पहिल्यांदा इनपुट सप्लाय आपण कशाला अप्लाय केलाय? ब्रिज रेक्टिफायर अप्लाय केला. ब्रिज रेक्टिफायरचं आउटपुट हे असं असते आपल्याला माहित आहे, बरोबर आहे का? फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल आपल्याला मिळत असतात ब्रिज रेक्टिफायर मध्ये, बरोबर आहे ना? आणि ते ब्रिज रेक्टिफायरचं आउटपुट आता याच्यामध्ये बघा, इथं बघा वरती, आता हे ब्रिज रेक्टिफायर आहे. परत हे ब्रिज रेक्टिफायरचं आउटपुट कशाला अप्लाय केलंय? एसआर ला अप्लाय केलंय, बरोबर आहे का? हो सर.
म्हणजे SCR ला अप्लाय केल्यामुळे परत इथं बघा म्हणजे हे आउटपुट आहे रेक्टिफायरचं, हेच व्होल्टेज परत SCR ला अप्लाय केलेलं आहे. पण SCR आपला ऑन झालाय का? आता स्टार्टिंगला आपला गेटला सिग्नल मिळालाय का? इथं आपल्याला पहिले इनिशियल स्टेजला मिळालाय का? गेटला नाही. सिग्नल नाही मिळाला. मग त्यावेळेस तुमचं SCR काय असणार आहे? ऑन असणार आहे का ऑफ असणार आहे? ऑफ. ऑफ असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस SCR ऑफ असणार आहे त्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज मिळतं. हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे जे आउटपुट ऑफ रेक्टिफायर आहे त्या व्होल्टेज मधलंच, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे जे काय आउटपुट ऑफ रेक्टिफायर आहे की नाही, हे आउटपुट ऑफ रेक्टिफायरच हे जे काय व्होल्टेज आहे जोपर्यंत SCR ऑफ होत नाही ते व्होल्टेज ऍज इट इज तुम्हाला मिळणार आहे SCR च्या अक्रॉस. ते व्होल्टेज ऍज इट इज मिळणार आहे SCR च्या अक्रॉस. पण त्यावेळी तुमचा कॅपॅसिटर स्टार्ट होणार आहे चार्ज, कारण ह्या SCR च्या अक्रॉसचं व्होल्टेज परत रेजिस्टर आणि कॅपॅसिटरला अप्लाय केलेला आहे. बघा तुम्ही हे जे काय SCR च्या अक्रॉस अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे तेच परत बघा हे SCR च्या अक्रॉसचं जे काय व्होल्टेज आहे तेच परत रेजिस्टर आणि कॅपॅसिटरला कनेक्ट केलेलं आहे. बरोबर आहे का? म्हणजे जे व्होल्टेज SCR च्या अक्रॉस असणार आहे तेच व्होल्टेज ह्या दोन्ही याच्या अक्रॉस असणार आहे. येते का लक्षात? कारण हे पॅरलल कनेक्शन आहे. समजतंय का? हो सर. हा, म्हणजे SCR ऑफ असल्यामुळे इथं आपल्याला आउटपुट व्होल्टेज SCR च्या अक्रॉस व्होल्टेज मिळालं आणि त्या SCR च्या अक्रॉस व्होल्टेज कॅपॅसिटरच्या अक्रॉस आलं. कॅपॅसिटरच्या अक्रॉस आल्यामुळे कॅपॅसिटर काय झाला? चार्ज झाला. ज्यावेळेस कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल, ह्या पॉइंटला आपला कॅपॅसिटर काय होणार आहे? फुल्ली ह्या पॉइंटला आपला कॅपॅसिटर काय होईल? फुल्ली चार्ज होईल. बरोबर ना? मी असा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाल्यानंतर परत काय होतो? कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला तर त्या पॉइंटला काय होतं नंतर? कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज कुठं जातं? परत ते कुठं असते? कशाला अप्लाय होतं? गेट टर्मिनलला. गेट टर्मिनलला. मग गेट टर्मिनल व्होल्टेज अप्लाय झाल्यानंतर SCR काय झाला आपला? ऑन. SCR ऑन झाल्यानंतर आता ह्या पॉइंटला आपलं SCR ऑन झालं. आता SCR ऑन झाल्यानंतर SCR च्या अक्रॉस काय व्होल्टेज मिळेल का आपल्याला? नाही. SCR ऑन झाल्यानंतर व्होल्टेज 0 दाखवलेला आहे. SCR ऑन होतो त्यावेळेस आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळत असते. येते लक्षात? SCR ऑन होतो त्यावेळेस आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळत असते. एवढंच आहे. समजलं का आता? हो सर. अजून कोणाच काय डाऊट आहे का? आता हे अल्फा म्हणजे काय आहे आणि बीटा म्हणजे काय आहे? कोण सांगू शकता का? व्हॉट इज अल्फा? firing angle and conduction angle. बीटा इज द कंडक्शन अँगल. फायरिंग अँगल म्हणजे काय? ज्या पॉइंटला आपला SCR ऑन होतो तो अँगल म्हणजे फायरिंग अँगल. म्हणजे हा आपला फायरिंग अँगल आहे आणि हा एवढा आहे तो कंडक्शन अँगल आहे. एवढ्याच ह्याच्यामध्ये आता हा कंडक्शन अँगल आपण काय करू शकतो किंवा हा फायरिंग अँगल आपण कंट्रोल करू शकतो बाय युजिंग व्हॅल्यू ऑफ, बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर आर. बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर आर. येते का लक्षात? समजलंय सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. ओके, ठीक आहे. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. द सर्किट इज इझी टू डिझाईन अँड इकॉनॉमिकल. हे सर्किट आहे ते डिझाईन इझी. आतापर्यंत जेवढ्या काय ट्रेनिंग मेथड बघितल्या त्याच्यापैकी ही इझी मेथड आहे. म्हणजे ह्या काय दोन मेथड्स आपण त्यामधली ही इझी मेथड आहे असं सांगितलेलं आहे. फायरिंग अँगल अल्फा कॅन बी ऍडजस्टेबल बिटवीन 0 to 180 डिग्री. म्हणजे ह्याचा फायरिंग अँगल तुम्ही 0 to 180 डिग्री मध्ये चेंज करू शकता. द सर्किट इज ऑटोमॅटिकली सिंक्रोनाइज्ड विथ AC सप्लाय. म्हणजे AC सप्लायला हा सिग्नल हे सर्किट तुमचं ऑटोमॅटिकली सिंक्रोनाइज होते. सिंक्रोनाइज होते म्हणजे काय? इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी आणि ह्या सर्किटची फ्रिक्वेन्सी तुमची सिंक्रोनाइज होते म्हणजे मॅच होते ऑटोमॅटिकली ड्यू टू द ब्रिज रेक्टिफायर. ड्यू टू द ब्रिज रेक्टिफायर. त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. आता पुढची मेथड आहे ते पल्स ट्रान्सफॉर्मर.
नेक्स्ट मेथड आहे ती पल्स ट्रान्सफॉर्मर. आता मला सांगा, आपण एक पल्स कम्युटेशन मेथड, क्लास ई कम्युटेशन मेथड बघितली होती, आठवत आहे का तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये? त्याच्यामध्ये पण एक पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केला होता बघा, आठवत आहे का? हो सर. ओके. आता त्याच्यामध्ये आपण कुठल्या टाईपची पल्स आपण अप्लाय केली होती त्या कम्युटेशन मेथडमध्ये? निगेटिव्ह पल्स. निगेटिव्ह पल्स अप्लाय केली होती. आता आपल्याला मला सांगा, ज्यावेळेस एससीआर आपल्याला ऑन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला कुठल्या टाईपची पल्स अप्लाय करावी लागेल? एससीआर ऑन करतोय म्हणजे काय करतोय आपण? गेटला सिग्नल अप्लाय करतोय. गेटला कुठल्याच टाईपचा सिग्नल अप्लाय करावा लागतो आपल्याला? पॉझिटिव्ह अप्लाय केल्यानंतर ऑन होतो का निगेटिव्ह अप्लाय केल्यानंतर ऑन होतो आपला एससीआर? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. म्हणजे ह्या पल्स ट्रान्सफॉर्मर मेथड मध्ये बाकीचं काही नाही, सेम जे आपण तिथं बघितलं नाही, जे प्रायमरी सिग्नल आपण देतोय पल्स ट्रान्सफॉर्मर प्रायमरी वाइंडिंगला, तो सिग्नल आपला सेकंडरी वाइंडिंगला जातो. ओके. ज्यावेळेस सेकंडरी वाइंडिंगला सिग्नल जात असताना आता आपण इथं कुठल्या टाईपचे पल्स आपण यूज करणार आहे? पॉझिटिव्ह पल्स यूज करणार. म्हणजे एससीआर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला आपण पॉझिटिव्ह पल्स देणार आहे. तीच पल्स सेकंडरीला ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे कपलिंग प्रोव्हाइड करते एससीआर मध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये सोर्स मध्ये. हे जे काही सर्किट आपण पल्स जनरेटर सर्किट आहे त्याच्यामध्ये फक्त कपलिंगसाठी आपण हा डिव्हाइस यूज करत असतो. बाकीच्या ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. फक्त ही जी काही मेथड आहे त्याच्यामध्ये आपण एका टायमाला नंबर ऑफ एससीआर तुम्ही टर्न ऑन करू शकता, ही फॅसिलिटी आहे. कारण का हे जे काही सेकंडरी वाइंडिंग आहेत का नाही, याच्यामध्ये एक सेकंडरी वाइंडिंगचा ट्रान्सफॉर्मर असतो, 3 ह्याचा असतो, किंवा मल्टिपल वाइंडिंग तुम्हाला सेकंडरी वाइंडिंगचा ट्रान्सफॉर्मर मिळू शकतो. मी काय सांगतो लक्षात येते का? आता ह्याच्यामध्ये सेकंडरी वाइंडिंग किती आहे? तो या पल्स ट्रान्सफॉर्मर मध्ये किती सेकंडरी वाइंडिंग आहेत? 2 आहे. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ती म्हणजे की ज्या वेळेस आपण ट्रिगरिंग मेथड बघतोय, ह्या ज्या काही ट्रिगरिंग मेथड बघतोय त्यावेळेस आपण असं लक्षात घ्यायचं की आता सिग्नल दिलं नाही, प्लस मायनस कुठं आहे हे तर तुम्हाला इंडिकेट केलेलं नाही एससीआर ला, बरोबर नाही? त्यावेळेस ते अज्युम करायचं की आपला एससीआर हा ऑलरेडी फॉरवर्ड बायस मध्ये आहे. येते लक्षात? एससीआर हा आपला फॉरवर्ड बायस मध्ये आहे हे आपण अज्युम करायचं. लक्षात येते का? फक्त गेट सिग्नल रिक्वायर्ड आहे आणि तो गेट सिग्नलच आपण कसा देणार आहे त्याच्या ह्या मेथड्स आहेत. येते का लक्षात? आता तुम्ही म्हणणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिग्नल कुठं दिलं नाही, तर तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह सिग्नल आपण ऑलरेडी दिलेला आहे असं अज्युम करायचं. म्हणजे आपला एससीआर हा ऑलरेडी फॉरवर्ड बायस मध्ये आहे असं अज्युम करायचं. येते का लक्षात? हो सर. हा. आता फक्त काय केलंय हो, प्रायमरी वाइंडिंगचा सिग्नल सेकंडरी वाइंडिंगला आपला ट्रान्सफर होणार आहे. तो एक 2 सेकंडरी वाइंडिंग आहे, एक इथं आहे एक इथं आहे. दोन्ही सेकंडरी वाइंडिंगला 2 एससीआर कनेक्टेड आहे, इथे एक कनेक्टेड आहे इथे कनेक्टेड. म्हणजे हा तुमचा इथं जाईल, हा तुमचा इकडे जाईल, म्हणजे दोन्ही एससीआर आपले ऑन होतील. त्या लक्षात? म्हणजे ह्या पल्स ट्रान्सफॉर्मर जी काही मेथड आहे याचा एक ऍडव्हान्टेजेस आहे की त्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ एससीआर यू कॅन टर्न ऑन सायमल्टेनियसली. जी काय पल्स ट्रान्सफॉर्मर मेथड आहे याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ एससीआर तुम्ही काय करू शकता? टर्न ऑन करू शकता सायमल्टेनियसली. इथे एक्सप्लेनेशन बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं आहे. आता काय आहे बघा, पल्स ट्रान्सफॉर्मर आर यूज टू कपल पल्स फ्रॉम अ ट्रिगरिंग सर्किट टू एससीआर. हे ट्रिगरिंग सर्किट आहे किंवा पल्स जनरेटर आहे. ह्याच्यामध्ये कपलिंग, आता कपलिंग मी तुम्हाला सांगितलं. व्हॉट इज मीन बाय कपलिंग? काल सांगितलं होतं बघ कालच्या लेक्चर. कपलिंग म्हणजे काय? 2 डिव्हाइस कनेक्ट करणे. 2 डिव्हाइस कनेक्ट करणे म्हणजे किंवा 2 कोणत्याही कॉम्पोनंट्स एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी एक डिव्हाइस यूज करतो. त्यामध्ये वेगवेगळ्या कपलिंग मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर कपलिंग ही एक मेथड आहे. ओके. आपलं मेन टास्क काय आहे? हा पॉझिटिव्ह जो काही जनरेट होणारा सिग्नल आहे तो गेटला आपल्या प्रोव्हाइड झाला पाहिजे. इथं आपण पॉझिटिव्ह सिग्नल जनरेट करतो. हे पल्स ट्रान्सफॉर्मर आर यूज टू कपल पल्स फ्रॉम ट्रिगरिंग सर्किट. म्हणजे हे
ट्रिगरिंग सर्किट टू SCR. म्हणजे हे कपल करतोय म्हणजे काय, कनेक्ट करायचं. ही जी काय पल्स आहे ती पल्स या SCR ला कनेक्ट करायचं काम हे फक्त पल्स ट्रान्सफॉर्मर करतं. एवढाच ह्या पल्स ट्रान्सफॉर्मरचं वर्क आहे. ओके. दे प्रोव्हाइड इलेक्ट्रिक आयसोलेशन बिटवीन टू सर्किट्स. म्हणजे हे दोन्ही, हे जे काही पल्स ट्रान्सफॉर्मर आहे हा आयसोलेशन प्रोव्हाइड करतो, इलेक्ट्रिक आयसोलेशन प्रोव्हाइड करतो SCR मध्ये आणि ट्रिगरिंग सर्किट मध्ये. इलेक्ट्रिक, आता आयसोलेशन म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? सेपरेशन. येते का लक्षात? म्हणजे दोन डिव्हाइस सेपरेट करायचं काम ही, म्हणजे इलेक्ट्रिकली सेपरेट बरं का, इलेक्ट्रिकली सेपरेट, फिजिकली नाहीये, इलेक्ट्रिकली सेपरेट पण आपण करतोय. They provide the electric isolation between two circuits. The pulse transformer which are generally used for SCR control. SCR कंट्रोल म्हणजे SCR ला कंट्रोल करण्यासाठी हा पल्स ट्रान्सफॉर्मर आपण युज करतो. म्हणजे SCR ला ऑन करण्यासाठी किंवा ऑफ करण्यासाठी आपण ह्याला म्हणजे कंट्रोल, म्हणजे SCR कधी ऑन करायचा हा पल्स ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटवरती डिपेंड आहे. म्हणजे पल्स ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट म्हणजे काय, सेकंडरी वाइंडिंगचा जो काय आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे त्या सेकंडरी वाइंडिंगच्या सिग्नलवरती तुमच्या पल्स, तुमच्या SCRचं ऑपरेशन डिपेंड आहे. आयदर 1:1 म्हणजे 1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंग 1, सेकंडरी वाइंडिंग 1, म्हणजे 2 वाइंडिंग्स म्हणजे 2 वाइंडिंग असणार SCR पल्स ट्रान्सफॉर्मर असतो. 1:1 म्हणायचं त्याला वाइंडिंग, और 1:1:1 म्हणजे याच्यामध्ये 3 वाइंडिंग्स असतात. इथे हा जो काय आहे तो 3 वाइंडिंगचा आहे. 1:1:1 त्याला 3 वाइंडिंग टाईपचा म्हणायचं. ओके, इथे दिलंय द अबोव फिगर शोज 3 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. हा आहे तो 3 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, म्हणजे प्रायमरीची 1, सेकंडरीच्या 2, प्रायमरीची 1 वाइंडिंग आणि सेकंडरीची 2 असे 3 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आहे. 3 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर इज युज्ड टू ड्राइव्ह अ पेअर ऑफ अँटी पॅरलल SCR. म्हणजे दोन्ही अँटी पॅरलल SCR म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आहे दोन्ही SCR. म्हणजे दोन्ही अँटी पॅरलल SCR ऑन करण्यासाठी आपण हा 3 वाइंडिंग पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे. 3 वाइंडिंग पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे टू टर्न ऑन अँटी पॅरलल SCR. The most important requirement is that the efficiency of pulse transformer is high. म्हणजे पल्स ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी हाय असणं रिक्वायरमेंट आहे. ह्या मेथडमध्ये एकच रिक्वायरमेंट जी आहे ती पल्स ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी जास्त असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इफिशियन्सी म्हणजे काय, सपोज आपण 2 व्होल्टची पल्स जनरेट केलेली आहे तर ते नियर अबाउट 2 व्होल्ट पल्स सेकंडरी वाइंडिंगला ट्रान्सफर झाली पाहिजे. म्हणजे 2 व्होल्टची ऍज इट इज 2 व्होल्ट ट्रान्सफर होऊ शकत नाही, होऊ शकत नसते, पण त्याच्यात जवळच्या आसपास म्हणजे 1.9, 1.99, 1.98 म्हणजे 1.9 पर्यंत सपोज इथपर्यंतची इफिशियन्सी पॉसिबल रिक्वायर्ड आहे. म्हणजे सपोज आपण 1 व्होल्ट 2 व्होल्टची पल्स जनरेट केली आहे आणि 1 व्होल्टच आउटपुटला जात असेल तर देर इज अ नो इफिशियन्सी, म्हणजे त्याच्यामध्ये इफिशियन्सी नाही असं आपण म्हणू. पण हाय इफिशियन्सी असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सपोज 2 व्होल्टची पल्स जर जनरेट केली असेल तर नियर अबाउट 1.9, 1.9 टू 2 व्होल्ट याच्यापर्यंत त्याची व्होल्ट इफिशियन्सी असणं गरजेचं आहे. आले का लक्षात? इफिशियन्सी हाय असणं गरजेचं आहे म्हणजे काय, त्याची आउटपुटला इनपुट जे आपण प्रायमरीला देतोय ते सेकंडरी मध्ये मॅक्झिमम ट्रान्सफर झालं पाहिजे. दिस इज अ इफिशियन्सी. आले का लक्षात? हो सर. समजलं कसं? सोपं आहे, एकदम इझी मेथड आहे ही पल्स ट्रान्सफॉर्मर मेथड, ही एकदम इझी मेथड आहे. समजले सगळ्यांना? आता हे जे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा, पहिला आहे स्मॉल साईज, दुसरा आहे लो कॉस्ट, थर्ड आहे कॅपेबल ऑफ ऑपरेटिंग ऍट हाय फ्रिक्वेन्सी, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीलाही तुम्ही पल्स ट्रान्सफॉर्मर मेथड यूज करू शकता. पॉसिबल टू हॅव मल्टिपल सेकंडरी वाइंडिंग, सो म्हणजे याच्यामध्ये मल्टिपल सेकंडरी वाइंडिंग असणं पॉसिबल आहे पल्स ट्रान्सफॉर्मर मध्ये. सो इट कॅन बी युज टू ट्रिगर मल्टिपल SCR सायमल्टेनियसली. मग त्याच्यामुळे तुम्ही मल्टिपल SCR एकाच टायमाला ट्रिगर करू शकता किंवा टर्न ऑन करू शकता. का तर ह्या पल्स ट्रान्सफॉर्मरला मल्टिपल आउटपुट, मल्टिपल सेकंडरी वाइंडिंग असणं हे पॉसिबल आहे. आले का लक्षात? समजलंय का? हो सर. आज जे आपण 3 मेथड बघितले ते समजले तुम्हाला? ओके. त्याच्यामध्ये अजून 3 मेथड्स आहेत. आता हे जे ऍप्लिकेशन्स एक राहिले बघा इथं, ऍप्लिकेशन UJT रिलॅक्सेशन ऑसिलेटर
पीयूटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर, पल्स अम्प्लिफायर सर्किट, गेट प्रोटेक्शन सर्किट हे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. आता हे युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर हे आपल्याला खाली बघायचं आहे. पीयूटी ट्रिगरिंग मेथड आहे, पीयूटी ट्रिगरिंग मेथड एक आहे, तेही बघायचं आहे. म्हणजे बघा आता ही आहे ती त्याची वेव्हफॉर्म आहे, आता जे आपण बघितली त्याची वेव्हफॉर्म आहे. ई इनपुट आहे, आउटपुट आहे. हे ऍट हाय फ्रिक्वेन्सी, ऍट लो फ्रिक्वेन्सीचं आहे. हे इनपुट दिलंय कुठलं ट्रान्सफॉर्मरचं, हे आउटपुट हे ऍट लो फ्रिक्वेन्सी, आणि ऍट हाय फ्रिक्वेन्सीसाठी हे इनपुट हे आउटपुट, म्हणजे इनपुट आणि आउटपुट सेम आहे ऍट हाय फ्रिक्वेन्सीसाठी. आता जे काही आपल्याला नेक्स्ट लेक्चरला जे काही बघायचं ते ऑप्टोकपलर बेस्ड ऑन ट्रिगरिंग ही एक मेथड आहे. नंतर युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर हे एक बघायचं आहे, आणि पीयूटी ट्रिगरिंग मेथड एक आहे. एसआर ट्रिगरिंग बाय युजिंग पीयूटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर. पीयूटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर ही एक मेथड बघायची आहे एसआरची ट्रिगरिंगची. युजेटी रिलॅक्सेशन ऑसिलेटर ही एक बघायचं आहे, आणि ऑप्टोकपलर बेस्ड ट्रिगरिंग, ऑप्टोकपलर बेस्ड ट्रिगरिंग किंवा लाईट ट्रिगरिंग म्हणू शकतो आपण त्याला. त्याची ही एक मेथड, म्हणजे 3 मेथड्स आपल्या रिमेनिंग आहेत. हे 3 मेथड झाले की आपला हा चॅप्टर संपतोय. ओके. आता